नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही सर्व वाट बघत होते की डेट एक्सटेंड होतील का रजिस्ट्रेशनच्या, तर आता रजिस्ट्रेशनच्या डेट्स ज्या आहेत त्या एक्सटेंड झालेल्या आहेत. त्यासाठी आपण आता ॲग्रिकल्चर ॲडमिशनचं जे पेज आहे कॅपराऊंडचं, त्यात आपण व्हिजिट करू. तर आता तुम्ही इथे बघू शकता नोटिफिकेशनमध्ये जो पहिला GR आलेला आहे, ॲग्री रजिस्ट्रेशन डेट एक्सटेन्शन टिल 31 जुलै. तर आता डेट्स ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्या अगोदर आपण किती ॲप्लिकेशन झालेले आहेत ते बघू. आत्तापर्यंत 19,849 ॲप्लिकेशन झालेले आहेत. त्यातले 6,404 अप्रूव्ह झालेले आहेत. बाकी मग अप्रूव्ड विथ अपडेट्स आहेत आणि त्यानंतर काही होल्डवर आहेत. तर ॲग्रिकल्चरसाठी टोटल ज्या सीट्स आहेत, फक्त BSc ॲग्रिकल्चरच नाही तर अदर ज्या ॲलाइड आहेत त्यातले गव्हर्नमेंट प्रायव्हेटच्या जर सीट्स बघितल्या तर 17,000च्या आसपास काही सीट्स येतात. त्यामुळे इतके कमी ॲप्लिकेशनवर ॲडमिशन प्रोसेस पुढे चाललीच नसती. त्यामुळे यांना ही डेट एक्सटेंड करावीच लागली आणि इन फ्युचर ही डेट अजूनसुद्धा एक्सटेंड होऊ शकते जर अजून ॲप्लिकेशन आले नाही. कारण काही विद्यार्थी जे असतात ते 2 डिग्रीजसाठी अप्लाय करतात, काही इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर दोन्ही ठिकाणी अप्लाय करतात. त्यांना जर इंजिनिअरिंगला चांगलं कॉलेज लागून गेलं तर ते इथून ॲडमिशनच घेत नाही. त्यामुळे आता अजून ॲप्लिकेशन काउंट्स वाढले पाहिजे, म्हणून ॲप्लिकेशन डेट ही वाढणारच होती आणि ती वाढलीच. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ॲडमिशन प्रोसेसचे जे पण सर्व अपडेट्स असतील ते मिळवायचे असतील तर स्क्रीनवर तुम्ही QR कोड बघू शकता. तर QR कोड स्कॅन करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, तिथूनसुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तिथे आपण सर्व अपडेट्स देत राहतो ॲडमिशन प्रोसेसचे. नोटीस नंबर 4, ॲग्री रजिस्ट्रेशन डेट एक्सटेंड टिल 31 जुलै. आता ही नोटीस आलेली नवीन रजिस्ट्रेशन डेट्सबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 करता कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज नोंदणी मुदतवाढीबाबत ही एक सूचना जाहीर झालेली आहे. तर या सूचनेत आता तुम्ही बघू शकता कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम अर्ज नोंदणी सुरू झाल्याची दिनांक 10 होती, आपल्याला माहिती. त्यानंतर अंतिम दिनांक जी होती ती 25 तारीख होती या महिन्याची. तर आता पुढे एक नवीन तारीख आलेली आहे. अर्ज नोंदणी मुदतवाढीची अंतिम दिनांक 31/7/2026. तर आता 31 तारीख जी आहे ती शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर बरेचसे विद्यार्थी ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नसणार किंवा काही प्रॉब्लेम्स आले असतील तर त्या विद्यार्थ्यांना आता त्यांचे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी टाईम मिळालेला आहे. तर विद्यार्थी या संधीचा फायदा उचला. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर फॉर्म रजिस्ट्रेशन करण्यात डाऊट येत असतील किंवा तुमच्या फॉर्म्समध्ये काही जर त्यांनी प्रॉब्लेम्स दाखवले असतील, जसं की काही विद्यार्थ्यांचं फॉर्म जे आहे ते ॲक्सेप्ट झालेलं आहे पण तिथे काहीतरी त्यांनी डॉक्युमेंट्सचा प्रॉब्लेम सांगितला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे हे सर्व प्रॉब्लेम्स आणि जे डाऊट्स आहेत ते आपण सॉल्व्ह करून देऊ आणि आपणच तुमचं रजिस्ट्रेशन करून देऊ. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपली ॲग्री गँगची ॲडमिशन काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करा. आपल्या काउन्सिलिंगला जे पण विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांचं आत्तापर्यंत आपण सर्व फॉर्म फिलअप करून दिलेलं आहे आणि ज्यांचं डॉक्युमेंट्सचं प्रॉब्लेम होतं त्यांना आपण सांगितलंच होतं की थोडा वेट करा आणि आता त्या विद्यार्थ्यांनी वेट केलं तर त्यामुळे त्यांचा फायदा झालेला आहे. आता त्या विद्यार्थ्यांचे जेव्हा पूर्ण डॉक्युमेंट्स येऊन जातील तेव्हाच आपण त्यांचा फायनल फॉर्म करून देऊ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये पूर्ण गायडन्स मिळवायचं असेल तर आपली ॲग्री गँगची काउन्सिलिंग जॉईन करा. त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला खाली 2 नंबर्स दिसत आहेत, त्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही फक्त रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे. इथून पुढे जी ॲडमिशन प्रोसेसचा शेड्यूल असतो ती डेट काही अजून आलेली नाही. आता कसं असतं, ॲडमिशन प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या डेट्स असतात, त्या डेट्समध्ये डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होता, मग काही ग्रीव्हन्ससाठी टाईम दिला जातो. म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही चुका असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो. त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो, सर्व फॉर्म ॲक्सेप्ट झाल्यानंतरच फायनल मेरिट लिस्ट लागते, मग कॅपराऊंड सुरू होऊन जातात. तर या प्रोसेसवर आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे ऑलरेडी. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जर डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला जर ग्रीव्हन्सबद्दल माहिती नसणार तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण तुमचे तेथे सर्व डाऊट्स क्लिअर करून देऊ काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, डेट एक्सटेन्शनबद्दल ही काही माहिती होती ती आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली. तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आणि काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आपल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे त्यासाठी कमेंट्स करा.